नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोवा कोकणी तडका। आज आपण करणार आहोत बटर चिकन। त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे बटर आहे, चिकन आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, ही आलं लसूणची पेस्ट आहे, हळद आहे, मीठ, मालवणी मसाला आहे हा आणि गरम मसाला आहे। मला बऱ्याच जणांनी फोन करून विचारलं मालवणी मसाला कसा करायचा। जर तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मार्केटमधून कुठल्याही दुकानामध्ये गेलात किराणा मालाच्या तरी तुम्हाला मालवणी मसाला अगदी सहज उपलब्ध होतो। तुम्ही तो घेऊ शकता किंवा मी नंतर ह्याचे मालवणी मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर, ती तुम्ही पाहून करू शकता घरी। तर सुरू करूयात आपण बटर चिकन। तुम्ही पाहू शकता इथे आपलं आता बटर गरम झालंय। आपण हे 2 तेजपत्ते टाकूया, एक दालचिनी टाकूया, दालचिनीचा तुकडा टाकूया, ही अख्खी वेलची आहे ती टाकूया। आपल्याला खूप जास्त बटर गरम करायचं नाहीये, नाहीतर मग ते करपतं, म्हणून आपल्याला कमीच गरम असताना हे टाकून घ्यायचं आहे सगळं। त्यानंतर आपण आलं लसूणची ही पेस्ट टाकणार आहोत। आलं लसूण आणि कोथिंबीर ची पेस्ट आहे, ही 1 चमचा भरून मी इथे पेस्ट टाकतेय। हे आपण परतवून घेऊयात। आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे, हाय फ्लेमवरती हे करायचं नाहीये कारण की आपलं बटर करपू शकतं म्हणून। आता कांदा मी टाकला यामध्ये, तो परतवून घेऊया। तो शिजला की आपण टोमॅटो टाकणार आहोत। आता आपला टोमॅटो आणि कांदा शिजलेला आहे चांगला। आपण यामध्ये आता एक मसाले ॲड करूयात। तुम्ही पाहू शकता इथे आपला कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला आहे। आपण मसाले ॲड करणार आहोत। हळद आपण टाकलेली होती, आता आपण हा मालवणी मसाला आहे तो आपण टाकणार आहोत। मालवणी मसाला सहज कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला इझी उपलब्ध होतो। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मार्केटमधून मागवू शकता। हे मी 1 चमचा मालवणी मसाला टाकलाय, त्यानंतर मी हा अर्धा चमचा गरम मसाला टाकतेय, तो पण अगदी सहज उपलब्ध होतो मार्केटमध्ये। शॉपमध्ये कोणत्याही किराणा मालाच्या शॉपमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला तो सहज मिळतो। आता आपले हे मसाले परतवून झालेत, आपले मसाले छान असे परतवून झालेत। आता आपण यामध्ये चिकन ॲड करणार आहोत। हे चिकन ॲड करून झालं की आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार। पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं नाहीये, पाणी न टाकताच आपल्याला हे शिजवायचं आहे। हे मिक्स करून आपण आता झाकण ठेवून हे शिजवूयात। बॉयलर चिकन असल्यामुळे ते पटकन शिजतं, पाणी टाकायचं नाही आपल्याला, ते आपण टोमॅटो आणि कांद्यामध्येच ते शिजणार। आता आपलं हे चिकन छान शिजलं आहे। झटपट होणारी रेसिपी आहे, खूप कमी वेळामध्ये होते, छान लागते चवीला। तुम्ही नक्की ट्राय करा। खाण्यासाठी तयार आहे बटर चिकन। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। अतिशय झटपट होणारी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे, पण अशी चवीला अतिशय उत्तम अशी ही रेसिपी आहे। तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।